मराठी लघुपट कोकणातील निसर्ग आणि शेतकरी सादर करीत आहेत श्रीवत्स राजेंद्र पावसकर. दिग्दर्शन आणि संपादन श्रीवत्स राजेंद्र पावसकर. स्क्रिप्ट आणि व्हॉइस ओव्हर राजेंद्र जनार्दन पावसकर. कोकणातील निसर्ग आणि शेतकरी. कोकण नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो तिथला विलोभनीय निसर्ग. मोहशार वाळूंचे सुंदर समुद्रकिनारे आणि तितकाच सुंदर समुद्र. निसर्ग म्हटलं म्हणजे डोंगर, समुद्र, हिरवीगार शेते या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. कोकण हा केवळ प्रदेश नसून तो एक अनुभव आहे. भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे आपले कोकण. पावसाळ्यातील कोकण विशेष मोहक दिसते. पावसाळ्यात सर्व कोकण प्रांत दरी, डोंगर जणू हिरव्या रंगाची चादर ओढल्याप्रमाणे हिरवेगार दिसतात. हे दृश्य म्हणजे नेत्रसुखाची परिसीमाच होय. तर उन्हाळ्यात दरवळणारे फळाफुलांचे विविध सुगंध, हापूस आंब्याचा सुगंध आंबे न खाणाऱ्याला सुद्धा मोहित करतो. विविध रंगात गंधात अनुभवलेले कोकण विस्मृतीत कसे काय जाईल? श्वास चित्रपटातील लहान मुलगा आठवतो, ज्याचे डोळे रेटिनल कॅन्सरमुळे जातात, तरी देखील तो कोकणात आपल्या गावी आल्याचे ओळखतो, ते निव्वळ एका श्वासाने, गंधाने. त्यामुळे एकदा कोकणात येणारा वारंवार कोकणास भेट दिल्याशिवाय राहत नाही. कोकण आणि पाऊस हे अतूट नाते आहे. इथला शेतकरी पावसाने झोडपले वा पाऊस वेळेवर आला नाही तरी देखील गडबडून जात नाही. देवाची करणी म्हणूनच नारळात पाणी म्हणणारे कोकणी लोक देवाला कधीच दोष देत नाहीत, पण देवाधर्माची सर्व कार्ये वेळेवर पार पाडतात. यात चाकरमानीसुद्धा मागे पडत नाहीत. इथली शेती ही प्रामुख्याने भात शेती असून ती पावसाळ्यातच केली जाते. अलीकडील प्रयोगानुसार कोकणात इतर पिकांचेही उत्पादन घेतले जाते. इथला निसर्ग हा कोमल आणि नाजूक आहे. जैविक विविधता याचा प्राण आहे. या मातीतला शेतकरी निसर्गाशी एकरूप झालेला आहे, पण हा शेतकरी सधन नाही. त्यामुळे बरेच शेतकरी आर्थिक अडचणीत आपला भातशेतीचा तुकडा किंवा बागवाडी विकण्यास काढतात. त्या गोष्टीचा फायदा घेऊन बऱ्याचदा परप्रांतीय अमराठी लोक जमिनी बळकावतात. याविषयी लोकजागृती करण्याचे प्रयत्न अनेक सेवाभावी लोक आणि संघटना करताना दिसतात. कोकण आणि इतर प्रदेश यांची तुलना करताना प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येविषयी बोललं जातं. नपेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा काळजीचा विषय बनला आहे. पण कोकणातील शेतकरी मात्र यात नाही. मुळातच इथला शेतकरी सहसा हताश होत नाही. पाऊस वेळेवर येवो अथवा न येवो, अवर्षण असो की मुसळधार असो, इथला शेतकरी खचून न जाता पुढे काय करायचे याचा विचार करत असतो. या मनोवृत्तीला इथला निसर्ग विशेष कारणीभूत आहे. निसर्ग कुणालाच हताश होऊ देत नाही. मनाची उमेद वाढवायला निसर्ग जणू मदत करतो. गोमू माहेरला जाते हो नाकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. या गाण्यात सांगितले आहे की साधी भोई काळ जात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. अगदी तशीच माणसे अवतीभोवती असताना कसे काय कोणी आत्महत्येचा विचार करील? कोकणी माणूस हा निसर्गानुरूप वागणारा, निसर्गावर प्रेम करीत जगणारा, त्याचं अर्थशास्त्रही साधंच. माती माझी, मेहनत माझी, जगणं माझं. मात्र शहरांनी रोजगार काय दाखवला आणि काहींनी स्वप्न पाहून गाव सोडला. ते चाकरमानी झाले ते आजपर्यंत चाकरमानीच राहिले. आजची स्थिती मात्र उलट आहे. शेत कोकणी माणसाचं आणि सर्व व्यापार दुकाने बाहेरच्यांची. आंब्याचा भाव ठरवतो मुंबईचा व्यापारी, काजूची निर्यात करतो बेळगावचा व्यापारी, तर फणसावर प्रक्रिया करतो बेंगळुरूचा कारखानदार. आणि शेतातल्या झाडाखाली बसून आपण म्हणतोय भाव पडला. ज्यांना कोकण समजलं त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था उभी केली. जे लोक बाहेरून आले त्यांनी कोकणात आपली अर्थव्यवस्था उभी केली. त्यांच्यासाठी ही भूमी संधी झाली. आणि स्थानिक शेतकरी म्हणतोय ही भूमी विश्रांतीसाठी आहे.
एकीकडे पर्यटनाने कोकणात रोजगार दिले, पण तेवढ्यावरच आपण थांबलो. जिथे पाहुणचारातून अर्थकारण उभं राहिलं, तिथे उत्पादन प्रक्रिया आणि ब्रँडिंग उभं राहायला हवं होतं. आपण पर्यटनावर जगतो, पण त्याच मातीतील इतर उद्योग, कृषी, औषधी वनस्पती, सुगंध आणि खाद्य प्रक्रिया यांना जोडल्याशिवाय संपूर्ण अर्थव्यवस्था तयार होत नाही. तरीसुद्धा अगदी अलीकडच्या काळात होणारा बदल पॉझिटिव्ह वाटतोय. निसर्ग इथल्या माणसाला हताश होऊ देत नाही. हाच कोकणी माणूस नेहमी आशेवर जगत आलाय आणि तोच स्वतःचा शिल्पकारही ठरेल. हे आहे परंपरा पाळणारे कोकण. नवीन भातरोपाचे पूजन करण्याची परंपरा पाळणारे आणि ती परंपरा जपण्याचे संस्कार अगदी बालवयातच करणारे कुटुंबीय. त्यामुळे इतरत्र काहीही हो, पण कोकणातील रूढ परंपरा खंडित न होता वर्षानुवर्षे चालूच राहतील. हा व्हिडिओ याची ग्वाही देतो. मस्त. ह्या नवीन भाताची पूजा करून ह्या भाताची तोरणा आमच्या घरादारावर लागतात. दाखव 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 दाखव. मस्त घाल अशा 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 घाल आता घाल घाल. वा रे वा 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 मस्त मस्त. कोकणचे कालचे चित्र आशादायक होतेच, वर्तमानही आल्हाददायक आहेच आणि येणारा भविष्यकाळही आशादायकच असेल. याला संपूर्णपणे कारणीभूत असेल इथला विलोभनीय आणि विस्मयकारी निसर्ग आणि निसर्गावर जीवापाड प्रेम करणारा इथला कोकणी माणूस आणि अर्थातच निसर्गचक्राशी एकरूप झालेला इथला शेतकरी होय.